चला तर आज मग आपण कोथिंबीर वडी बनवणार, अगदी खुसखुशीत खमंग आणि आतून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी बनवणार आहे। त्यासाठी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ टाकलं आहे 3 चम्मच, तीळ टाकले आहे 2 चम्मच, ओवा टाकला 1 चम्मच, लाल तिखट टाकलं आहे 1.5 चम्मच आणि हळद टाकली 1/2 चम्मच, आलं लसूण पेस्ट टाकली 1 चम्मच आणि गरम मसाला टाकला आहे। सर्व जिन्नस पहिले एकत्र करायचे। त्यानंतर थोडं थोडं बेसन पीठ टाकायचं। बेसन पीठ हे कोथिंबीरच्या अर्ध घ्यायचं, 1 वाटी बेसन कोथिंबीर असले तर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं, छान मळून घ्यायचं। त्यानंतर हलकं हाताने तेल लावून घ्यायचं। त्यानंतर एखाद्या चाळणीला तेल लावायचं, त्यानंतर स्टीमरमध्ये 20 मिनिटं त्याला ठेवायचं आहे। छान थंड झाल्यानंतर कोथिंबीर वड्या पाडून घ्यायच्या आहे। वड्या पाडल्यानंतर छान त्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। गरम तेल असलं पाहिजे त्या तळताना आणि छान कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहे। अगदी खुसखुशीत आपल्या कोथिंबीर वडी तयार झालेली आहे, बघू शकता। हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल। सबस्क्राईब करा बरं का, धन्यवाद।